नांदेड परभणी तुम्ही या भागामधून आलेले सातोना काय बरेचसे मंडळ चिखली बुलढाणा आणि प्रत्येकाला एक ज्याचा त्याचा अनुभव सांगतात. सांगणे गरजेचं आहे की प्रकार तसे चालणार नाही. माझं तुम्ही सांगितलं तर दुकान चालत की दुकानाला बरेच गिराईक आहे. या टायमाला आता जो प्रसंग आहे, आता हे बोलले महाराज बोलले गायकवाड साहेब बोलले, परंतु अक्षरशः आमचे जाधव साहेबाला बोलणं लावणं होतं, चौधरी साहेबाला बोलायला लावणं होतं. मंडळ आमचे डॉक्टर साहेब उभे हा ज्यांनी फार सुरू म्हणायला हरकत नाही, त्यांचे मंडळ सुद्धा आहे. ज्या टायमाला स्वतःचे डॉक्टर होते, मी काही केलं असं नाही. श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनाला सांगितलं तू निमित्त न बरा निमित्त शिकाराने घेतो ऋषीबाग. ज्या टायमाला डॉक्टरचं ऑपरेशन ठरलं बाळपाचं आमचे उरूचे सुद्धा आहे आमले पाटील अक्षरशः सांगितलं बा तुम्ही काय करायचं. मी सांगितलं 5 वर्ष जर का ऑपरेशन करायचं मी तो चुकून डॉक्टर होते. बरं झालं वाचलं बाई एक सुद्धा सगळे चौधरी साहेब असताना आमचे गायकवाड साहेब ते समजूचा काय वाटत होते काही. आता आपले नाशिक मंडळ येथे नवीन एक भक्त बनले बरं का. नवीन म्हणजे आहे ते भक्तच हे सगळ्यांचे, परंतु त्यांनी खुल्या अशा ज्या प्रसंगामध्ये प्रसंग येतात. आज उभारीला हात दोन्ही दानवली मात्र नाथ घराला म्हणलं तर सगळ्यात श्रेष्ठ नाथासारखी भक्ती ज्या व्यक्तीला केलं त्याचं कल्याणच आहे. आता जरी महाराजांना सांगितलं की हे परिस्थिती सांगितलं पण त्यांची काही सांगितली नाही. स्वतः कोण कोणाचं सांगत असतो का. परंतु ज्या त्याला शहरात बरं साई म्हणायचं त्यांना वकील साई म्हणायचं आता चव्हाण महाराज म्हणतात. कारण की त्यांनी 14 4 भाऊ 2 पुतणे आणि हायकोर्टाचे वकील. एखाद्या मनुष्याचं पोळं निघणं घरात बांधणं झालं बरं का फक्त मी तो महाराज झाला तो त्याला काही हरकत नाही. पण ज्या माणसानं वकीलकी सोडून सगळ्या घराचा त्याग करतात त्याला महत्वाचं असतं असं मला वाटतं. ज्या त्याला मी दवाखान्यात असताना यांनी इथे अभिषेक केला बरं का साहेब आणि जाधव साहेब आहेच बरं का. ज्या टायमाला अभिषेक केला तर अक्षरशः जसं राजश्री यज्ञामध्ये घंटा वाजला होता असं त्याला विचारा घंटा वाजला घंटा खालचा. त्यांच्या लक्षामध्ये काय आलं की काय देवाची शक्ती असेल काय त्यांच्या लक्षात आलं असेल बरं. ते सोडून गेले त्यांच्या आई सुद्धा घराला कमीत कमी 70 ते 65 लोकांचा खटला पण इतके विचारात एका संघटनेत आज सुद्धा विरोध संघाचा त्यांचे भाऊ वकील बरं का. असे किती वकील लोक असतात ते दुसरा असतात ते वकीलकीच करतात दुसरे काही करत नाही. असं यांनी संसर्ग प्रमाणे शासनाने स्वातंत्र्य घेतलेलं आहे. म्हणून त्या दिवसापासून यांनी शिक्षा घेतली. घर सोडावं लागतं का एक डोक्याचं सारखं नाही. संन्यासी लोकांना मी 2 डोकं असं नाही. संन्यासी जे श्रेष्ठ असतात संसार म्हणून प्रमाण करतात. ज्या टायमाला आम्ही बैठकला असताना आमचे शंकरराव पाटील त्या ठिकाणी विषय झाला. ज्या टायमाला नारायणदेव बाबा कारण आपण थेंब येतो लोक म्हणून गावात पुण्याला आपल्याला काही चालत नाही ते येतात. ज्या टायमाला समोरचा हा प्रसंग आला की त्यांनी सांगितले बा नामदेव याला उत्तरा ठिकाणी केलं. लोकांचं म्हणणं होतं मी त्या सभेमध्ये बोललो की ज्या व्यक्तीला कोणता तरी असा संसार तर सगळ्या संन्यासीच आपण केला असेल असे मुलं जन्माला येतात. कोणी महाराज होतात कोणी वकील होतात कोणी डॉक्टर होतात कोणी होता हा एक आश्चर्य. जन्माला एकाच मातेच्या पोटी एक स्वार्थ क्रमांक जरी दोरीचे उत्पत्ती वय एका सागरी रावण कुंकर्ण विभीषण
साहेब होते ज्या टायमाला समजतं पण आमचे म्हातारे होते कोणते ज्यांनी समजलं आपण सुद्धा शिंदा चालू श्रीमंत बाबा गायकवाड त्यांचा एक समजा मोठा मुलगा गेला पण आता सालुराला गायकवाड आहे बरं का त्या टायमाला गाजे दादा संपूर्ण जे सगळ्याचे लोक होते गाजा दादा होते अजून समजा बरेचसे मंडळ होतं त्यांच्या सहवासात मला लाभ लागलेला आहे कारण ते जे म्हातारे होते म्हाताऱ्याची सुसंगत माझे काशाच्या प्रसंगामध्ये खूप मोठा कष्ट केले म्हणून त्याला सांगितलं की बाबा ज्या व्यक्तीला संपत्ती तुम्ही दत्तपुत्र घेऊ शकता का दत्तपुत्र घेतलं चालेल का ज्या व्यक्तीला संतान आहे त्या व्यक्तीला दत्तपुत्र घेता येतो का ते शास्त्राने तो चालवणाराच होता लागतो बघा तो चालवणाच होता लागतो ज्या लोकांना संपत्ती नाही ते नवस करून राहिले आणि ज्याचे त्यांचे गुंड ऐकत राहिले बरोबर म्हातारे बरोबर का आजच्या भागात ते मी धर्मात गेलो तो व्रत आश्रम काढलेले काय व्रत आश्रम काढलेले आणि त्याच्यामध्ये हे लोक घातलेले चांगले श्रीमंताचे ज्या टायमाला म्हणून असा हा प्रसंग येतो आपले जे कर्तव्य असतात आता ज्या टायमाला आमचे जाधव साहित्य आहेत प्रेमेश्वर कुटुंबा मी देह त्याग करायचं ठरलं होतं ज्या टायमाला बाई बसवली 16 वर्षाचा मुलगा दरवाजाला मी ज्या टायमाला बघू नारायण हे तो फिरत असताना जवाला ते काही समजतं हे झालं आता शेवगावचं आहे शेवगावचे जे आहे ना त्याला 2 मुली ज्या टायमाला समजण्याचं लग्न झालं शेवटच्या मुलाचं तिसऱ्या जरा लग्न झालं आणि तिसऱ्या दिवशी ते खलास झाला शेवगावले आहे ना तिसऱ्याच दिवशी तो मुलगा खलास झाला छात लागून ज्याला 2 मुली आहेत त्यांचे लग्न व्हायले मुलाचे लग्न व्हायले तो माणूस असेल बरं त्याला समजतं 70 ते 75 वर्षाची वय या माणसाची ज्या टायमाला आमचे ते हे मंडळ कार्यकर्ते बरं आणि ते घरी ते दादा यांनी सांगितलं महाराज यांना संतान व्हायला पाहिजे विभूतीला पुत्र होती तर का करणं लागतो पती लोकांचे म्हणणं आहे की विभूतीला पुत्र होती तर का करणं लागतं पती तो मनुष्य त्याला आता सध्या त्या बाईला 16 वर्ष झाले कुटुंब नियोजन करतं तिथे असे 13 महिला या ठिकाणी त्यांना देवाला संतती दिली मी एक चाकरी करतो संत लोक काय करतात बरं एक देवाचं साल घालतात ते काय नव्हतं रे ना नाही ते देवाचं साल घालतात आणि देवाकडून ते मागून घेतात अशा ज्या प्रसंगामध्ये हा प्रसंग ज्या टायमाला पूर्वीचा काळ असेल बघा कोणत्याही लोकांना वाटत असेल बोलूया तुम्ही मी तुम्हाला सांगतो असं नाही की प्रत्येकाला बोलवतो एक कंपनी आली किती वर्षापासून अन्न प्रसिद्ध होतं आपल्याला दुकान लावायचं पण आपल्याला फक्त ज्या लोकांचे अनुभव ते करायचे बरं का ज्या लोकांचे तुम्ही जमीन मारायला कोर्ट बंद करायला येतं जर का वकील मारायला का घेताला ज्या ज्या लोकांनी 18 वर्षापासून खावटी भरली विठ्ठल तो खराब विठ्ठल खराबच्या 18 वर्षे खावटी भरली असे 14 लोक आहे जर का केला सगळं करून एकत्र केले आता ते मस्त लांबू राहिली बरं का मी तो करतो बरं नवरा ऐकतो भांडण असतो बरं का अशा ज्या प्रसंगामध्ये असतो आता आमचे खांदीचे नागदोलीचे म्हणणं हा तो मामा नागदोलीचे म्हणणं ज्या टायमाला आम्ही गेलो तो खूप आता या ठिकाणी त्या ठिकाणी एका व्यक्तीचं बाईचं तो पत्र होतो बच्चा अनुदान राहायचं जेव्हा त्यांच्या पद्धत या मी देव बनवायला पद्धतचे जगतोच राहायचा त्याला म्हणलं तुला त्या ते सांभाळावं लागेल हो म्हणजे काय खाणं तुला 2 केलं संतती शेवटी त्याला सुरुवात केलं खायला मी सांगितलं संतांमध्ये इतकी ताकद असते आता सुद्धा मंडळ बसवले की इथे असं
हा त्याला सांगितलं बाजारात आपली गिरणाची लय मोठे मासे बघा मच्छीमारांना जन्म हा माशापेक्षा मोठी झाला पण तिकडे मासा खाणारे बसते मास्तर भरा बघा किती ते त्या माणसात सांगितलं तो जर मासे आता शिजवल्या तो शिजणारच नाही आता बंद शिजायचे शिजतच नाही तर खाईल का मास्तर आहे काही देऊ खरं खोट आहे ना तुमच्या गावामध्ये जर तुमची मंडळीला खाताना बनताच नाही याला तो करून द्यावं लागेल पहिला अशा त्या प्रसंगामध्ये म्हणून आपण हा कार्यक्रम दवाबी गोळा लक्ष्मी घरामध्ये पिकाला समस्या येतो काही असतं तर येतो सुद्धा तो कोणी आमच्या